ही घटना लालबागच्या राजाची आहे. लालबागच्या राजाने कशा प्रकारे त्यांच्या कार्यकर्ते व त्यांच्या मंडळाचा माज उतरवला आहे, त्यांना शिक्षा दिलेली आहे, ते आज आपण व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. ते आपल्या जवळ सुद्धा आहे, ते तुम्ही पुढे दाखवणारच आहोत. नक्की ही घटना काय आहे ते पाहण्यापूर्वी न्यूज इंडिया चॅनल वर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले लालबागचा राजाचं विसर्जन काही होताच राहील. राजाचे विसर्जन मिरवणुकीला काल दुपारी सुरुवात झाली होती. लालबागचा राजा विसर्जनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. आपण सर्वांनी ते सोशल मीडियावर किंवा न्यूजवर पाहिले असेल सुद्धा. परंतु त्याला 24 तास उलटून गेले तरी लालबागचा राजाचं विसर्जन झालं नव्हतं. काल सुद्धा विसर्जन राजाचं झालं नव्हतं. बाप्पांच्या विसर्जनात येत असलेले विघ्न पाहून भक्त व्याकुळ झाले होते. काही चुकलं असेल तर क्षमा मागा, आमच्या चुका तुमच्या पोटात घ्या, आम्हाला माफ करा अशी विनवणी करत होते. भाविकांनी सुरुवात केली होती. राजाचं विसर्जन खोळंबल्यानंतर नेटकऱ्यांनी लालबागच्या राजाचा हा गणेश उत्सव जे मंडळाचा अक्षरेश धारेवर झाला. राजाच्या मंडपात त्याच्या डोळ्या देखत त्यांच्या भक्तांना दिल्या जाणाऱ्या वर्तुळीकडे अनेक बोट ठेवली होती. तर ही बाब जो तो आपल्या मुले लालबागचा राजा दाखवण्यासाठी दर्शनासाठी घेण्यासाठी तो आला होता. आणि ही घटना तुम्हाला माहित असेल तर आम्ही सांगतो. ही घटना असं झालं होतं की त्या मुलीच्या डोळ्यात देखत अश्रू आले होते. लालबागचा राजा जो होता गणपती, त्याच्या समोर त्या बापाला अक्षरेश बदललं होतं, मारलं होतं मुलीसमोरच, आणि ती मुलगी रडत होती. अशा प्रकारचं कृत्य सुद्धा तिथे घडलेलं आहे. आता काल काय झालं होतं पहा की लालबागचा राजा गेल्या 8 तास पासून गिरगाव चौपटीवर होता. राजाची निमी मूर्ती पाण्यात तर निमी मूर्ती पाण्याबाहेर होती. राजाच्या विसर्जनाला आणखी 1 तास लागू असं सांगितलं जात होतं. संध्याकाळी 6 नंतर राजाचं विसर्जन होण्याची दाट शक्यता होती. राजाच्या विसर्जनात अनेक विघ्न येत. यंदा राजासाठी गुजरातवरून आधुनिक तारफा आणण्यात आलेल्या होत्या. खरं तर अनेक कोळी बांधव सुद्धा यावर्षी नाराज झाले, कारण की त्यांना सुद्धा डावलण्यात आलेला आहे. त्यांचा मानपान सुद्धा त्यांनी स्वीकारला नाही. अशा प्रकारचं कृत्य लालबागच्या मंडळाने केलेलं आहे. विसर्जनासाठी सगळ्यात सोय करण्यात आल्या होत्या, तरी मात्र राजाचं विसर्जन रखडलं होतं. विघ्नहर्त्याचं विघ्नास येत असलेले विघ्न पाहून नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर पसरत होत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी उसळलेली. त्यावेळी भाविकांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली वागणूक अनेकदा टीकेचा विषय ठरत आहे. सामान्यांना आणि व्हीआयपींना राजाच्या दरबारात दिली जाणारी वागणूक जमीन आसमानचा फरक जाणवत आहे. राजाचं विसर्जन रखडल्यानंतर अनेकांनी याच गोष्टीकडे बोट दाखवलेलं आहे. लोकांचा लाथा मारून एका मुलीच्या बापाला तिच्या समोर मारहाण करणारे कार्यकर्ते, शिव्यागाळी करणारे कार्यकर्ते, अशा असल्यास कसा राजा जाईल सांगा. सर्व कार्यकर्त्यांनी हात जोडून माफी मागायला पाहिजे, तरच राजाचं विसर्जनात जाईल. प्रतिक्रिया राजाचा व्हिडिओ खाली सोशल मीडियावर दिसून येत आहे. लालबागचा राजा विसर्जित होत नाही रे, अरे त्या लहान पोरीच्या बापाची माफी मागून पहा. त्या बापाला लालबागचा राजाच्या समोर कुत्र्यासारखे व हाणमार केल्यामुळे मुलीसमोर त्या बापा लेकीचे माफी मागून जरी लालबागचा राजा विसर्जित झाला नाही, तर मुंबईत आलेले मराठा बांधवाचे जेवण लालबागच्या मंडळाने बंद केले, त्याला दुःख झाले आहे. त्याबद्दल मराठ्यांची माफी मागा. सामान्य भक्तांना त्याच्या समोर प्रचंड मारहाण झाली आणि व्हीआयपी लोकांना त्यांच्यासमोर सोशल टाईप दिला. याबद्दल मंडळाने माफी मागा, असं सामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे. विसर्जनाचा मान कोळी लोकांचा असतो. दरवर्षी विसर्जन करायला लोकांची बोटी खेचून समुद्रात घेऊन जातात. यावर्षी इलेक्ट्रिक तारफा बनवून विसर्जन करण्यात होत, पण बाप्पा दरवर्षी मान स्वतः पूर्ण करून घेईल. शेवटी कोळी लोकांच्या बोटणीचे विसर्जनाचा मान पूर्ण होईल, अशा स्वरूपाच्या भावकांना व्यक्त केलेले आहेत. लालबागच्या मंडळाचा माज लालबागच्या राजानेच मांडला, पापांचा हिशोब करून जाणारा, अशा ही प्रतिक्रिया वाचायला मिळत आहे. खरं तर कोळी बांधव बोटीने तो तारफा आहे तो ओढत असताना, परंतु यावर्षी या मंडळाने काय केलं, गुजरातवरून तोरफा आणला आणि तो तोरफा आहे असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे की स्वतःहून खेचून तोरफा लालबागचा राजा विसर्जन करणार असं सांगितलं होतं. परंतु तुम्हाला ती परिस्थिती पाहायला मिळाली की अक्षरेश त्या तारफ्याचं इथं यूजच झाला नाही. अक्षरेश कितीतरी तास ताटकळ उभा राहायला लागलं तरी अशी परिस्थिती दिसून येते की लालबागचा राजा सर्व काही बघतच होता. श्रीमंत लोकांना व्हीआयपी दर्शन आणि सर्वसामान्य भक्तांना ढकलून कार्यकर्ते पायाने लाथा मारून तुडवत शिव्या देऊन दर्शनाकडे. मात्र या सर्वसामान्य लोकांना झालेला अपमान राजा कधीच खपवून घेणार नाही. यावेळी तो रागावला आहे. अशा भावकांना भक्तांना बरीच भक्तांनी केलेले आहे. अखेर अनेक प्रयत्नानंतर बाप्पाची मूर्ती तारफ्यावर चालण्यात
यश आलं, पण उशीर. पण या उशिरामुळे कोळी बांधवांनी लालबागच्या राजाच्या मंडळावर गंभीर आरोप केले आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक तब्बल 22 ते 24 तास झाली तरी समुद्रात आलेली भरती आणि नव्या तारपाची तांत्रिक अडचणीमुळे विसर्जनात विलंब झाला. मंडळाचे सचिव व सुधीर साळवे यांनी सांगितले की आमचं विसर्जन सोहळा भरती आणि ओहोटी यावर अवलंबून आहे. समुद्राच्या भौगोलिक परिस्थितीमुळे हा उशीर झाला. त्यांनी रात्री 10:30 पर्यंत विसर्जन पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली आणि उशीरबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. सध्या लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर होता आणि रात्री उशीर विसर्जन होण्याची अपेक्षाही होती. गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल पांडुरंग वाडकर यांनी लालबागचा राजाच्या मंडळावर गंभीर आरोप केले आहे. त्यांनी सांगितलं की वर्षानुवर्ष आम्ही वाडकर बंधू लालबागच्या राजाचे विसर्जन करत आहोत, पण यंदा काय घडल्याने गुजरातच्या कंपनीला तारफ्यात अंतराळ दिल्यामुळे या नव्या आधुनिक संचलित तारफ्यामध्ये तांत्रिक त्रुटी आल्यामुळे बाप्पाची मूर्ती गेल्या 6 तासापासून उभीच होती. त्यांनी मंडळाने ओहोटी भरतीचा अंदाज न घेतल्याने आणि परस्पर निर्णय घेतल्याने आरोप केला. यापुढे मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यावी असं वाडकर यांनी आवाहन केलेलं आहे. यंदा प्रथमच लालबागचा राजाच्या मंडळाने विसर्जनासाठी गुजरातहून नव्या आधुनिक स्वयंचलित तारपा आणला होता. मात्र या तारपामध्ये तांत्रिक त्रुट्या आढळल्यामुळे मूर्ती तारफ्यावर चढवण्यात अडचणी आल्या होत्या. मंडळ या नव्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवला व नियोजनात कमतरता राहिल्याने विसर्जन प्रक्रिया थांबलेली आहे. त्यामुळे भक्तांचे संभ्रम निर्माण झाला आणि कोळी बांधवांची नाराजगीही पसरली आहे. तर राजाला आपल्या कोळी बांधवांची सवय आहे ना काही करणार लालबागचा राजाचा विसर्जना गुजरातच्या तारफ्याचे अशा भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर लालबागचा राजाचे मंडळ आहे, त्या मंडळावर खरोखरच अनेक लोकांचे ताशेरे ओढलेले आहेत. लालबागच्या मंडळाचा माज खरं तर राजानेच मोडलेला आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटत आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर पाठवा.